आज मी बनवणार आहे महाराजांसाठी अंडा ब्रेड सँडविच। मी पण हे पहिल्यांदाच बनवलं, पण छान झालं होतं, एकदम छान झालं होतं। टेस्ट वगैरे आहे ना एकदम छान झाली होती, महाराजांना पण आवडलं। सँडविच बनवण्यासाठी मी आधी घेतल्या भाज्या धुवून, म्हणजे शिमला मिरची, टोमॅटो, मिरची असं धुवून घेतलं, कोबी पण घेतला धुवून, मग घेतलं चॉपिंग करून। सँडविच बनवण्यासाठी आपण जे काही भाज्या टाकू ना त्या अतिशय बारीक कापून घ्यायच्या, एकदम बारीक कापून घ्यायच्या। त्याच्यासाठी मी आहे ना म्हणजे सँडविच बनवण्यासाठी मी शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, कोबी आणि उकडलेले अंडे, हिरवी मिरची घेतलेलं आहे आणि ते असं छानपैकी कट पण करून घेतलं, बारीक कट करून घ्यायचं एकदम। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्या भाज्या टाकू शकता, गाजर पण टाकू शकता, त्यांनी पण छान होतं ते। 15 दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी एकही व्हिडिओ अपलोड केला नव्हता। आता मला जराशी बरं वाटते, त्यामुळे आज व्हिडिओ मी अपलोड केला आहे। बरेच दिवसानंतर माझा व्हिडिओ आला आहे, जवळपास 15 दिवसानंतर हा माझा व्हिडिओ अपलोड होत आहे। अशा पद्धतीने मी भाज्या कट करून घेतल्या। नंतर एका कढईमध्ये थोडंसं बटर टाकलं आणि मग त्याच्यामध्ये कट केलेल्या भाज्या टाकल्या, म्हणजे टोमॅटो, कांदा, शिमला मिरची आणि कोबी आणि हिरवी मिरची टाकली आणि त्याला असं परतून दिलं। खूप नाही परतून द्यायचं, नॉर्मल असं परतून द्यायचं, थोडेसे, खूप नाही शिजवायच्या, थोड्याशा शिजतातच त्या, पण थोडे आपलं खूप नाही शिजवायच्या अशा। अंदाजानुसार मीठ पण टाकायचं। बघा अशा परतून द्यायच्या भाज्या। मग त्याच्यामध्ये जे उकडलेले अंडे होते ना ते किसून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात आणि मग ते पण असे छान बारीक झाले पाहिजेत, म्हणजे किसल्यानंतर होतात बारीक। आणि मग ते टाकायचे, ते भाज्या जे शिजवलेल्या होत्या ना त्याच्यामध्ये टाकायचं ते। उकडलेले अंडे आणि परतून घेतलेल्या भाज्या ज्या आहेत ते असं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। नंतर मी चीजचं जे स्लाइस होतं त्याला असं चार पार्टमध्ये कट करून घेतला। ॲक्च्युली काय आहे ना, आम्ही दोघं पण जास्त चीज, बटर, तेल, तूप असं काही खात नाही मी, त्यामुळं मी ते कमी प्रमाणात टाकलं त्याच्यामध्ये चीज। तवा गरम करून घेतला आणि त्याच्यावर ठेवले ब्रेड आणि मग त्याच्यामध्ये टाकली व्हेज मेयोनीज। मग ती अशी व्यवस्थित ब्रेडवरती टाकून घ्यायची आणि ती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची, म्हणजे चमच्यानी पसरून घ्यायची। मेयोनीज अशी पसरून झाली ना ब्रेडवरती, मग त्याच्यामध्ये टाकायचं ते आपण जे भाज्यांचं आणि अंड्याचं जे बॅटर बनवलेलं होतं ना
ते टाकायचं त्याच्यावरती आणि ते असं व्यवस्थित असं परतून द्यायचं, म्हणजे भाजून द्यायचं. तव्यावरती होतं ते छान होतं, क्रिस्पी होतं आणि एकदम. ब्रेडवर अशा भाज्या पसरून घेतल्यानंतर वरतून ठेवायचं चीज आणि मग ते ठेवायचं दुसरा ब्रेड त्याच्यावरती टाकायचा, ठेवायचा आणि आता द्यायचं छानपैकी परतून. छान असं कमी गॅसवरतीच होतं ते, कमी गॅसवरती क्रिस्पी होतं एकदम. मी केलं ना तर क्रिस्पी झाले होते आणि ते गरम गरमच खायचं, म्हणजे मग आहे ना ते छान लागतं. जर ते थंड झालं ना तर ते लूज पडतात सँडविच, त्यामुळं गरम गरमच खायचे, असे मस्त क्रिस्पी होतात. दोन्ही बाजूने असे छानपैकी भाजून द्यायचे, मग ते छान असे क्रिस्पी पण होतात. आता मी करणार आहे दुसऱ्या टाईपचं सँडविच. म्हणजे मी काय करणार आहे, म्हणजे सेम प्रोसेस आहे दोन्ही सँडविचमध्ये, फक्त मी काय करणार आहे चटण्यांचा म्हणजे वेगळ्या चटण्या वापरणार आहे. म्हणजे आधी मी वापरली होती व्हेज मेयोनीज, आता मी वापरणार आहे व्हाईट मेयोनीज आणि टोमॅटो केचप. ब्रेड ठेवायचे तव्यावरती गरम करायला, मग त्याच्यामध्ये टाकायचे व्हाईट मेयोनीज आणि वरतून टाकायचं सॉस आणि ते असं व्यवस्थित ब्रेडला लावून घ्यायचं, स्प्रेड करून घ्यायचं. ब्रेडला सॉस आणि मेयोनीज लावून झाल्यानंतर वरतून टाकायचं ते बॅटर, जे आपण भाज्यांचं आणि अंड्याचं बनवलेलं जे होतं ते बॅटर टाकायचं आणि वरतून त्याच्यावरती चीज पण टाकायचं, म्हणजे चीजची स्लाईस ठेवायची आणि मग वरतून जे दुसरं ब्रेड आहे त्याने ते झाकायचं आणि ते असं छानपैकी परतायला ठेवून द्यायचं, भाजायला ठेवून द्यायचं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट करा. दोन्ही बाजूनी ब्रेड असं छानपैकी भाजून घ्यायचे, क्रिस्पी होईपर्यंत भाजून द्यायचे ते. आता आपले छान असे अंडा सँडविच तयार आहेत. बघूयात महाराजांना आवडतंय का. महाराजांना आवडले.